दृष्टीने महत्वाचा ठरणार आहे. आता इयत्ता 8वीचाच का, तर आपण इयत्ता 5वी पासून भूगोल म्हणजे 6वी पासून भूगोल हा स्वतंत्र विषय शिकत असतो आणि इथून पुढे प्रत्येक वर्गाला भूगोल विषयाचं महत्व अधोरेखित करण्यात आलेलं आहे. मग आपण ग्रॅज्युएशन पर्यंत गेलो, त्यानंतर पुढे जरी पोस्ट ग्रॅज्युएशन जरी केलं एखाद्या विषयामध्ये, तरीही भूगोल विषयाचं स्थान अबाधित ठेवण्यात आलेलं आहे. फक्त हा विषय वैकल्पिक म्हणजे त्याच्या निवडीनुसार आपल्याला निवडता येत असतो. इथं विषयाच्या परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला जर तयारी करताना पाहायचं की आपल्याला या सागर तळ रचना काय आहेत आणि या सागर तळ रचनानुसार आता आपल्याला ज्या काही टप्प्यांवरती अभ्यास करायचा आहे, आपल्याला प्रश्न कुठले येऊ शकतात, कसे येऊ शकतात, हे पाहताना या सागर तळाच्या महत्वाला आपल्याला अधोरेखित करणं फार गरजेचं ठरते. कारण दिलेले जी काही सागराचे नमुने असतील किंवा सागराच्या पाण्यातील विविध प्रवाहाचे उदाहरणे असतील, या प्रवाहांमुळे हालचालींमुळे होणारे बदल असतील, या बदलांचा सुद्धा आपल्याला अभ्यास आज करायचा आहे. मग सागराच्या या रचनेचं महत्व काय आहे किंवा सागर तळ रचना म्हणजे काय ते सुरुवातीला पाहूयात. म्हणजे आपल्याला या संबंधित जे काही संकल्पना असतील त्या संकल्पना आपल्याला पूर्ण करता येतील. आता पहा, इथं दिलेली जी काही आकृती आहे, या आकृतीचा जर विचार केला तर लक्षात येईल की सागर तळाच्या रचनेचं महत्व काय आहे आणि यातून आपल्याला काय निष्पन्न होईल किंवा याच्यातील जी काही बाबी आहेत आपल्या अभ्यासाशी संबंधित, त्या सर्व इथं प्रश्न स्वरूपाने सुद्धा आपल्याला ओळखता येतील. आता पहा, महासागरांची सरासरी खोली हे 3700 मीटर पर्यंत असते म्हणते. म्हणजे आपल्याला पहिलाच प्रश्न या महासागराच्या संदर्भाने निर्माण होतो या ठिकाणी की महासागरांची सरासरी खोली किती असते किंवा किती मीटर पर्यंत असते. मग हे फुटामध्ये सुद्धा दिलेलं आहे आणि मीटर मध्ये सुद्धा दिलेलं आहे. याचं प्रमाण दिलंय आपल्याला पहा 3700 मीटर म्हणजेच 3700 मीटर किंवा 12100 फूट, याप्रमाणे याचं वर्गीकरण आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. आता हे महासागराची सरासरी खोली, खोली म्हणजे काय, जसजसं आपण जमिनीच्या त्या समुद्र किनाऱ्यावर आलो आणि तिथून पाण्यामध्ये जसजसं आपण खाली खाली जाऊ, हे पाण्याचा प्रवाह, पाण्याची जी तळाची रचना आहे ती जिथपर्यंत जमीन लागत नाही, जमिनीचा भूभाग जिथपर्यंत लागत नाही, तिथपर्यंतच्या सर्व पाण्याच्या या समुद्राच्या रचनेला जे काही आकारमान आहे किंवा पाण्याचे जे काही तळ आहे तिथपर्यंतच्या सर्व रचनेला आपण म्हणतो सरासरी खोली. मग ही खोल जात असताना ती एकूण 3700 मीटर पर्यंत आपल्याला आढळून येते. फुटांमध्ये सांगायचं झालं तर 12100 फूट पर्यंत ही खोली आपल्याला दिलेली असते. मग ही खोली ओळखायची कशी किंवा या खोलीनुसार आपल्याला त्यांच्या रचना कशा असतात हे जर पाहायचं असेल तर आपल्या पुढे एक आकृती आहे आणि या आकृतीच्या याच्यानुसार आपल्याला लक्षात येईल की समुद्राची खोली म्हणजे काय किंवा समुद्राची खोली मोजत असताना या समुद्राच्या पूर्ण खोलीचा विचार जर आपण केला तर ही खोली कशी कशी वाढत जाते आणि कुठपर्यंत ही वाढत जाते. आता इथे एक पर्वताचं उदाहरण दिलेलं आहे पहा. जसा पर्वत हा वर उंच गेलेला आहे, पर्वत जसा वर उंच आकाशाकडे गेलेला आहे, मग या पर्वताची उंची मोजताना आपण मीटर मध्ये किंवा किलोमीटर म्हणजे फुटांमध्ये ज्याप्रमाणे आपण सांगतो, किलोमीटर मध्ये का मोजतो हे, तर किलोमीटर मध्ये नाही मोजणार कारण अंतर आपण किलोमीटर मध्ये मोजत असतो, हे अंतर नाही तर उंची आहे, उंची ही मीटर्स मध्ये मोजली जाते. मग या पर्वताची जशी उंची आपण वर मोजतो तसंच या सागर तळाची रचना ही आपल्याला जमिनीपर्यंत म्हणजे पाण्याच्या त्या काही स्तरापासून खाली जमीन जिथपर्यंत आहे तिथपर्यंतचा जो भाग मोजला जातो त्याला म्हणायचं आपल्याला समुद्राची सरासरी खोली. मग ही खोली मीटर मध्ये सुद्धा आता मोजल्या जाणार आहे. मग एकूण 3700 मीटर पर्यंतची खोली. इथं दिलेली रचना पहा, दोन्ही पर्वताची आणि समुद्राची रचना सांगितली, सागरी मैदान, महासागराची खोली आणि इकडं पर्वताची रचना दाखवली. भूपृष्ठावरील पर्वताची उंची मोजली जाते, तसेच महासागरांची खाली काय झाले, खोली सुद्धा मोजली जाते. खोली म्हणजे खोल भाग. मग हा खोल भाग पाण्याखाली जिथपर्यंत जाणार आहे हा भाग पूर्णतः मोजणे आपल्याला या समुद्राच्या खोली अंतर्गत अपेक्षित असते. मग हा भाग मोजायचा किती, तर एकंदरीत पूर्णतः त्या भागाचं स्वरूप जर लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येईल की जिथपर्यंत या पाण्यापासून समुद्राच्या वर आपल्याला दिसणारे जे काही पाणी आहे या पाण्यापासून एकदम तळाला जिथपर्यंत जमीन लागत नाही तिथपर्यंतचा सर्व भाग आपल्याला या सागर तळ रचनेअंतर्गत समुद्राच्या खोलीमध्ये मोजावा लागणार आहे. मग आता हे समुद्राची जी काही खोली आहे या खोलीच्या मध्ये येणारे सागर इतर काही प्रवाह आहेत, इतर काही व्याख्या आहेत, इतर काही ठिकाणं सुद्धा आपल्याला आहेत ज्यामध्ये आपल्याला त्यांच्या वेगवेगळ्या भौगोलिक संकल्पना समजून घेणं
महत्वाचं ठरते. मग या संकल्पना कोणत्या? तर पहा इथं पहिली दिलेली आहे आपल्याला भूखंड मंच. भूखंड मंचालाच आपण समुद्रबूड जमीन असं म्हणतो. मग समुद्र किनाऱ्यालगत समुद्रात बुडालेला भूभाग. किनाऱ्यालगत समुद्रात बुडालेला भूभाग. भूभाग म्हणजेच काय बरं? भूभाग म्हणजे जमिनीचा भाग. ज्या किनाऱ्यालगत समुद्रात बुडालेली जमीन असेल त्या जमिनीला आपण भूखंड मंच असे म्हणतो. आणि या भूखंड मंचाची खोली ही सरासरी 200 मीटर पर्यंत असते. सरासरी किती खोली असते त्याची? भूखंड मंचाची 200 मीटर पर्यंत असते. मग भूखंड मंच म्हणजे काय याची व्याख्या तुम्हाला विचारू शकते. मग किनाऱ्यालगत समुद्रालगत असलेल्या पाण्याखाली गेलेला जमिनीचा भूभाग याला म्हणायचं भूखंड मंच. त्याचबरोबर त्याची सरासरी खोली जर मोजलं किती आहे हे विचारलं तर आपल्याला ती सरासरी खोली 200 मीटर पर्यंत सांगता येईल. आता भूखंड मंच उथळ असल्याने सूर्यकिरण तळापर्यंत पोहोचून प्लवंक व शेवाळ यांची निर्मिती होते. आता पहा जमिनीच्या लगत असल्यामुळे काय झालंय तिथं उष्णतेचं जे सूर्यकिरण येतात ते सूर्यकिरण त्या पाण्यात पोहोचतात आणि जमिनीवर 200 मीटर पर्यंत सहज पोहोचतात. मग या भागामध्ये काय होते प्लवंक आणि शैवाळ जे वनस्पतीजन्य आहे ते तयार होते आणि त्या दोन्ही प्लवंक आणि शेवाळाला खाण्यासाठी त्या ठिकाणी मासे जास्त प्रमाणात येत असतात. या प्लवंकाचा उपयोग मासे स्वतःचं अन्न म्हणून करत असतात. म्हणून भूखंड मंचावर मासेमारी मोठ्या प्रमाणात चालते. पहा भूखंड मंचावर काय चालते म्हणते? मासेमारी मोठ्या प्रमाणावर चालताना दिसून येते. मग ही मासेमारी म्हणजेच काय? भूखंड मंच म्हणजे काय? तर समुद्राच्या ज्या काही सुरुवातीच्या किनाऱ्यालगत जमिनीचा थोडासा भाग जो पाण्याखाली गेलेला असतो त्याला आपण म्हणतो भूखंड मंच. मग हा भूखंड मंच ओळखायचा कसा? भूखंड मंचाचं स्थान कुठं असते आणि भूखंड मंचाची जी काही रचना असते ती रचना आपल्याला या आकृतीच्या आधारे समजून घेता येईल. आता इथं पहा दिलेली आकृती पाहिल्यानंतर लक्षात येईल की भूखंड मंचाचं स्थान जे काही आहे ते आपल्याला किनाऱ्यालगत आढळते. किनाऱ्याच्या लगतचा भाग सोडून कुठेही भूखंड मंच आढळेल का आपल्याला? नाही. कारण तर भूखंड मंच हे नेमकं त्या किनाऱ्याच्या प्रदेशाला लागून असणारा भूभाग असतो. म्हणजेच तिथं काय होईल आपल्याला जर एकंदरीत विचार केला तर त्या सर्व भागामध्ये माशांचं खाद्य तयार होत असते. माशांचं खाद्य म्हणजेच काय? प्लवंग. मग हे प्लवंग ज्या भागामध्ये निर्माण होते त्या ठिकाणी मासेमारी मोठ्या प्रमाणामध्ये चालत असते. आता इथं पहा जलमग्न जमीन पहिल्यांदा लक्षात घ्या. दिलेली सागर तळाची रचना जी आहे जलमग्न जमीन म्हणजे काय? तर पाण्यात बुडालेली जमीन. आता पाण्यात बुडालेली ही जमीन समुद्राच्या तळापर्यंत तळाला खाली आढळणारी जी काही कडक जमिनीची भाग असेल किंवा जमिनीची जागा असेल ती भूभाग रचना आपण त्याला म्हणतो. त्याला म्हणायचं जलमग्न जमीन म्हणजे समुद्राच्या तळाशी आढळणारी ही जमीन असणार आहे. मग या भूभागाच्या वरचा जो समुद्राच्या किनाऱ्यालगत असणारा जो काही याचा सारांश आहे किंवा थोडासा जो काही भाग आहे तो भाग आपल्याला भूखंड मंचा अंतर्गत अभ्यासता येईल. म्हणजे भूखंड मंचाची सुरुवातीच्या किनाऱ्यालगतच्या जमिनीला आपण भूखंडाच्या दरम्यान तिथं महत्व देऊ शकतो किंवा त्या ठिकाणी त्याचं अस्तित्व जे काय असणार आहे ते आपण अभ्यासू शकतो. मग आता ही रचना पाहत असताना एक आकृती आहे पहा. आकृतीवरून तुम्हाला लक्षात येईल दिलेली आकृती ही भूगोलाच्या पुस्तकातीलच दिलेली आहे. आता इथं पहा आकृती दिलेली आहे. आकृतीला झूम करतो थोडं. तर एकच्या अगोदरची आकृती दाखवा ना 1 मिनिट. मॅडम आता ही आकृती निरीक्षण करा. आधीच्या आकृतीमध्ये काही नव्हतं फक्त एक समुद्राचं चित्र होतं. आता भूखंड मंच जे आपण पाहत आहोत इथं सुरुवातीला लक्षात घ्या दिलेली आकृती जी आहे खंड किनारा भूखंड मंच आणि त्यानंतर बाकीच्या इतर प्रतिकृती आपण समजून घेऊयात. इथं पहा आता भूखंड मंच आपण अभ्यासत आहोत. हा जो भाग जमिनीचा दिसत आहे यावरती पाणी आलेलं दिसतंय का? पहा थोडस पाण्याचा भाग त्या ठिकाणी दिसतोय आणि इकडं पहा हे पूर्ण जिथपर्यंत मी लांब रेष मारली. सर मी थोडं मध्येच बोलू का 1 मिनिट? ठीक आहे बोला सर. हे सर जी आता आकृती दाखवतात की नाही या आकृतीवरती प्रत्येक पेपरमध्ये प्रश्न असतोच. तुम्ही जर वर्ल्ड क्वेश्चन पेपर पाहिलं तर हा आकृती दाखवली जाते आणि कोणत्या भागाला काय म्हणून विचारलं जातं पहा. हे 1 मार्काला कंपल्सरी येणारा प्रश्न आहे. त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या आणि होईपर्यंत ऐकून घ्या. मध्येच बोललं की तुम्हाला नाही कळणार, डिस्टर्ब झाल्यासारखं होईल.
तो समजून घ्या सरांना आणि मग नंतर तुमचे काय प्रश्न असतील ते विचारा. धन्यवाद. आता पहा, भूखंड म्हणजे इथं जमिनीचा हा जो काही भाग अधोरेखित केलेला आहे. आता थोडस रंग चेंज करतो, निळ्या रंगामध्ये दाखवतो. पहा, आता हा जो निळ्या रंगामध्ये दाखवलेला भाग आहे याच्यावरती थोडस पाणी दिसत आहे. म्हणजे समुद्राचं पाणी या किनाऱ्यापासून, इथून किनाऱ्यापासून थोडस वर त्या जमिनीवर आलेलं आपल्याला आढळून येते. म्हणजेच भूखंड म्हणजे काय, तर या किनाऱ्यालगत जमिनीचा जो भाग आहे तो पाण्याखाली दबलेला आहे. एकदमच असं दरी झाली किंवा एकदम उथळ भाग असं पाणी येऊन त्या ठिकाणी काय झाले, दरकुट झाले किंवा एखाद्या दरीप्रमाणे त्याचा आकार झालेला आहे का, नाही. नेमकं त्या ठिकाणी थोडासा किनाऱ्याचा भाग झाकलेला आहे. कशाने? पाण्याने. मग हे पाणी जे आहे, या पाण्यामुळे काय झालंय, किनाऱ्यालगतची जी जमीन आहे ती जमीन पाण्याखाली गेली आणि या ठिकाणी भूखंड भूखंड पहा इथं मंच म्हणजे काय असते बरं? मंच कशाला म्हणतो आपण? स्टेजला म्हणतो किंवा आपल्या घरी असणाऱ्या टेबलला मंच म्हणतो. या प्रकारची टेबलाकृती म्हणजे मंचाप्रमाणे, एखाद्या व्यासपीठाप्रमाणे ही रचना झालेली आहे. कारण काय तर पहा, त्यानंतर येणारा भाग एकदम उताराचा झालेला आहे. भूखंड मंचानंतर येणारा भाग पहा उतारता होऊन खाली समुद्रामध्ये पाण्यामध्ये मिसळलेला आहे. पण इथं जी काही भूखंड मंचाची जी काही रेखाटलेली आपली आकृती दाखवत आहोत, यामध्ये काय दिसतंय पहा, की दिलेल्या या आकृतीमध्ये एकीकडे खंड, किनारा आणि भूखंड मंच म्हणजे जमिनीचे भाग जे आहेत, खंड आणि किनारा, या ठिकाणी पूर्णतः जमीनच आहे. या ठिकाणी कुठलंही पाण्याचं, समुद्राच्या पाण्याचं अस्तित्व अजून दिसत नाही. पण या किनाऱ्याच्या नंतर थोडस जमिनीचा भाग खाली जाऊन त्यावरती पाणी आलेलं आहे, समुद्राचं पाणी आलेलं आहे. म्हणजे भूखंड म्हणजे काय, तर किनाऱ्यालगतची पाण्याखाली गेलेली जमीन. आपण साधी आणि सोपी व्याख्या त्याची लक्षात ठेवू, की किनाऱ्यालगतची अशी जमीन जिच्यावर समुद्राचं पाणी आलेलं आहे आणि टेबलाप्रमाणे ती आकार घेतलेला आहे. टेबलाप्रमाणे म्हणजे तिथं सपाट भागावरती ती आहे, इतर कुठलाही उतार त्या ठिकाणी दिलेला नाही. मग हा भूखंड म्हणजे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. जसं सरांनी आपल्याला म्हटलंय की प्रत्येक परीक्षेमध्ये, एव्हाना तुमच्या टीईटी मध्येच नाही तर एमपीएससी सारख्या परीक्षेमध्ये सुद्धा ही आकृती देऊन, या आकृतीमध्ये फक्त हे जी नावं आहेत वरची, या वरच्या नावांना रिकामे डबे दिलेले राहतात आणि रिकाम्या डब्यामध्ये योग्य पर्याय भरा किंवा पर्यायानुसार त्या आकृती पूर्ण करा, अशी सुद्धा रचना आपल्याला विचारलेली असते. मग पर्याय क्रमांकामध्ये 1 मध्ये दिलेला असते खंड, किनारा, भूखंड म्हणजे खंडांत उतार. 2 मध्ये दिलेला असते, यांना क्रमांक दिले जातात. असं समजा एक चौकोन काढलेला असतो, याला 1, याला 2, याला 3 असे काहीतरी त्यांनी रचना केलेल्या असतात. मग या 4 भागांमध्ये असणाऱ्या आकृतीचं वर्णन त्या ठिकाणी परीक्षेदरम्यान विचारलेलं असते. अशा सर्व रचना आपल्याला परीक्षेदरम्यान आढळतात. मग या भूखंड मंचाचं जे काही वैशिष्ट्य आहे, भूखंड मंचाची सरासरी ही खोली किती असते, 200 मीटर पर्यंत असते. 200 मीटर. आणि या 200 मीटरच्या खोलीपर्यंतचीच ही रचना आपल्याला या ठिकाणी आढळून येत असते. मग या 200 मीटरच्या खोलीमध्येच काय होत आहे, इथं सूर्यकिरण, आता पहा इथं जी सूर्यकिरण आहेत, सूर्यकिरण हे काय व्हायलेत, इथे येणारी जी काही सूर्यकिरण आहेत त्याचा लक्षात घ्या. आता इथे येणारे सूर्यकिरण या भागातून सुद्धा सूर्याची किरण आपल्या जमिनीकडे येत आहेत. आता इथं आपण समजू शकतो की या किनाऱ्यावर पडणारे जे सूर्यकिरण आहेत हे पाण्यामध्ये इथं 200 मीटर पर्यंत सहज जाऊ शकतात, कारण सूर्याचा सूर्यप्रकाश हा खाली पाण्यापर्यंत सुद्धा जाऊ शकतो. पण इथल्या भागामध्ये लवकर जाईल का या खोल भागामध्ये लवकर जाईल बरं? भूखंड मंचावर लवकर येईल. भूखंड मंचावर लवकर पोहोचेल. आणि इथली जमीन सुद्धा काय आहे, इथं समुद्र तळाची रचना जर पाहिली तर इथं जमिनीचा भाग नाही, पण इथं जमिनीचा भाग लागून लगत असल्यामुळं या ठिकाणी प्लवंक आणि शेवाळ जास्तीत जास्त प्रमाणामध्ये निर्माण होत असते. आणि हे प्लवंक शेवाळ जे खाण्यासाठी या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मासे येत असतात. मग हे मासे काय येतात, तर या माशांना ते प्लवंक खाद्य त्यांचं आवडतं खाद्य आहे आणि या ठिकाणी ते खाण्यासाठी येत असतात. त्यामुळे मग आपला काय फायदा होतो बरं, मानव जातीचा या भूखंड मंचावर शेवाळ निर्माण होणे, प्लवंग निर्माण होणे, यामुळे आपला काय फायदा होतो? मासेमारी व्यवसायाला चालना मिळते. अगदी बरोबर आहे. त्या ठिकाणी मासे ते अन्न खाण्यासाठी येतात आणि त्या ठिकाणी मासेमारीचं प्रमाण आपल्याला मोठ्या प्रमाणात आढळून येते. पहा, सागर तळ रचनेची एक आकृती, जगातील मासेमारी करण्याचे विस्तृत व पसरलेलं क्षेत्र या भूखंड मंचावर
आढळून येत असते. म्हणजेच किनाऱ्यालगत जमीन आहे, जहाजांना तिथं सुरक्षितपणे आपल्याला ने-आण करता येऊ शकते. समुद्रामध्ये जास्त काही खोल जाण्याची गरज नाही. इतर जवळच्या ठिकाणावर या भूखंड मंचावर आपल्याला मासेमारी विस्तृत प्रमाणात करता येऊ शकते. विस्तृत प्रमाणात म्हणजेच या ठिकाणी मासे काय येतात, सहज अन्न खाण्यासाठी येतात आणि त्यांना पकडणं सोप्या पद्धतीनं आपल्याला सहज शक्य होते. जसं खोल समुद्रामध्ये जर गेलो आपण तर त्या ठिकाणी जाळी टाकणे, त्यांचा पकडण्याचा जो काही पाण्याचा प्रवाह आहे, लाटांचा प्रवाह आहे, यामुळे ही प्रक्रिया अवघड होते. पण या भूखंड मंचावर ही प्रक्रिया सहज आणि साध्या पद्धतीनं घडून येत असते. जहाजांना सुद्धा उतरवण्यासाठी किंवा चढवण्यासाठी किनाऱ्यावरती या ठिकाणी मदत होत असते. त्याचबरोबर माशांची उलाढाल जी असेल ती सुद्धा या जहाजाच्या अंतर्गत आपल्याला त्या ठिकाणी सहज करता येऊ शकते. किंवा किनाऱ्यालगत असल्यामुळे सहज आपण एखादं जहाज वगैरे नसलं तरीही जाळी टाकून त्या ठिकाणी आपण ती मासेमारी सहज सोप्या पद्धतीनं पूर्ण करू शकतो. म्हणून हा भूखंड मंचाचा भाग आपल्याला या दृष्टीनं महत्वाचा ठरणारा आहे. त्यानंतर तर पुढची एक रचना आहे. काय झालंय? आधीची आकृती अजून एकदा दाखवतो. ठीक आहे, आधीची आकृती परत एकदा दाखवू. ती आकृती आता आपल्याला पूर्ण पाठ होईपर्यंत, सागर तळ रचना शिकेपर्यंत भरपूर वेळा पाहावी लागणार आहे. काळजी करायचं काय, त्याच्यामध्ये काहीच काम नाही. आपल्याला त्या आकृतीचा भरपूर वेळा या ठिकाणी प्रत्यय येणारच आहे आणि प्रत्येक घटकानंतर ती आकृती पुन्हा आपल्याला विस्तृत रूपाने शिकावी लागणार आहे. म्हणजेच आता ही आकृती तुमच्यासाठी का आहे, तर आपण यातला एक एक घटक शिकत आहोत. म्हणून इथं सुरुवातीला आपण भूखंड म्हणजे एवढाच भाग तुम्हाला दाखवलाय. जसजसं आपण पुढे जाऊ तसतसं त्याच्या येणाऱ्या व्याख्या आहेत, ज्या रचना आहेत त्या सुद्धा आपल्याला या आकृतीच्या माध्यमातून शिकायच्या आहेत. आता हा भूखंड म्हणजे आपण या ठिकाणी पाहिलेला होता. यामध्ये पाहिलं की ही भूखंड मंचाची जी काही रचना आहे ती किनाऱ्यालगत आढळून येते आणि किनाऱ्यालगत आढळून आल्यामुळे पाण्याखाली 200 मीटर पर्यंतचा हा भाग असतो. या ठिकाणी प्लवंग, शेवाळ असं खाद्यपदार्थ माशांसाठी उपयुक्तपणे असते आणि त्यामुळे मासेमारी करणं या ठिकाणी सहज सोपं आपल्याला होते. आता यानंतर दुसरी जी काही स्लाइड आहे ती स्लाइड पाहूया. यामध्ये पुढील रचना आपण समजून घेऊ. म्हणजेच आता आपली पहिली रचना या ठिकाणी क्लिअर झाली की भूखंड मंच म्हणजे काय आणि भूखंड मंचाचं आपल्याला असलेलं महत्व काय आहे. यानंतर पुढचं काय आहे पहा, खंडांत उतार. आता हा खंडांत उतार म्हणजे काय आणि या खंडांत उताराच्या रचनेनुसार भूगोलाचं जे समुद्राचं जे काही वर्गीकरण केलं जाते ते काय आहे ते आपण या ठिकाणी समजून घेऊयात. पहा, खंडांत उतार म्हणजे भूखंड मंचापुढील समुद्र तळाचा तीव्र उताराचा भाग. भूखंड मंचापुढील समुद्र तळाचा तीव्र उताराचा भाग. आता ही आकृती नंतर आपण पाहू. पहिल्यांदा त्याचं विश्लेषण जे काय आहे ते समजून घेऊया. भूखंड मंचापुढील समुद्र तळाचा तीव्र उताराचा भाग म्हणजेच काय, खंडांत उतार. आता या खंडांत उताराची खोली ही सुमारे 200 ते 3600 मीटर पर्यंत असते. पहा, कमीत कमी 200 ते जास्तीत जास्त 3600 म्हणजे 3600 मीटर पर्यंत याची खंडांत उताराची खोली असते. आता खंडांत उतार म्हणजे काय, तर एकदम त्या समुद्राच्या जो काही आपण भूखंड मंच पाहिला, यापूर्वी जो भूखंड मंच पाहिला त्या भूखंड मंचाच्या नंतर लगेचच येणारा जो काही भूभाग आहे या समुद्र तळाचा जो काही खोलगट भाग आहे या भागाला आपण खंडांत उतार असं म्हणतो. मग हे खंडांत उतार काय, तर दिलेल्या भूखंड मंचाच्या नंतरची लगेचीच रचना सागराची जी काही असणार आहे ती रचना या ठिकाणी आपल्याला समजून घेता येईल. आता पहा, खंडांत उतार आकृती तुमच्या पुढे पुन्हा दिलेली आहे. आता ही खंडांत उताराची आकृती जी दिलेली आहे यामध्ये पहा, भूखंड मंच इथपर्यंत आपण पाहिला. आता या भूखंड मंच संपल्याबरोबर हा उतार तयार झालेला आहे. पहा, खाली तीव्र उतार आहे. तीव्र म्हणजे कसा, एकदम असा असं थोडं थोडं चढ उतार असं झाला का, तो नाही, तर एकदम भूखंड मंच संपला की असा तिरपा उतार, तीव्र उतार निर्माण झालेला आहे. म्हणजेच या खंडांत उतारामुळे काय झालंय, किनाऱ्यालगत जो भूखंड मंच होता तिथून उताराचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे जमिनीचं प्रमाण कमी होऊन त्या ठिकाणी काय झालंय, सागरी पाण्याची जी काही रचना आहे, सागरी पाण्याचं जे काही स्थान आहे किंवा त्या सागरी पाण्याचं जे काही खोली आहे ती खोली या ठिकाणी वाढलेली आहे. मग हा खंडांत उतार जो आपल्याला आता आपण शिकत आहोत, या खंडांत उताराची जी काही खोली असते ही भूखंड मंचापासून म्हणजे या ठिकाणापासून या ठिकाणापर्यंत 200 ते 3600 मीटर पर्यंत असते. 200 ते 3600 मीटर, कमीत कमी 200 आणि जास्तीत जास्त 3600 मीटर पर्यंत. आता ही रचना
जसजशी पाण्याच्या प्रवाहानं म्हणजे ही रचना का निर्माण होईल खंडांत उताराची, का निर्माण होईल बरं, कोणाला कल्पना आहे का याची? खंडांत उतार का निर्माण होईल किंवा का निर्माण होत असेल त्याचं काही कारण सांगता येईल का? खंडांत उतार का निर्माण होत असेल, काहीतरी कल्पना असतील तर लाटेमुळे लाटेमुळे. अगदी लाटेमुळे बरोबर आहे. सर. लाटेमुळे काय होईल, समुद्राची पाण्याची जी लाट आहे पहा, आता या ठिकाणी लक्षात घ्या, समुद्राच्या पाण्याच्या या लाटा ज्या आहेत निळ्या रंगाने दाखवलेल्या, ह्या लाटा एकसारख्या गतीनेच येतील का नेहमी? त्यांचा वेग एकसारखाच असेल का? आहे. नाही नाही. सर, कमी जास्त. त्या कधी कधी जास्त वेगाने येतील तर कधी कमी वेगाने येतील. मग ह्या वाहत असताना काय होईल, यांचा प्रवाह जो आहे हा समुद्राच्या या किनाऱ्यालगत येत असतो आणि भूखंड मंचावर त्याची आदळापट होऊन पुन्हा त्या वापस जात असतात. मग वापस जात असताना जसा इथं या भूखंड मंचाच्या या टोकावरती म्हणजे कोणत्या रंग बदलतो यानंतर तुमच्या लक्षात येईल. तिथं पहा, या टोकावरती जेव्हा त्या लाटांचा प्रवाहाचा मारा जास्त होईल त्यावेळेस हा खंडांत उतार जसा खाली प्रवाहामुळे काय होईल, वेगामुळे त्या लाटेच्या थोडा थोडा उतरता सुद्धा होऊ शकते. याची झीज सुद्धा होऊ शकते, म्हणजे मातीचा जो भूभाग आहे तो या ठिकाणी थोडा थोडा ढासळू शकतो किंवा तो खोल सुद्धा होऊ शकतो, उतार तीव्र स्वरूपाचा सुद्धा होऊ शकतो. म्हणजेच या खंडांत उताराची निर्मिती ही खंडांत उतार जो काही होत असतो हा लाटेच्या माऱ्यामुळं किंवा लाटेच्या त्या प्रवाहामुळे वेगामुळे सुद्धा या ठिकाणी घडून येत असतो. म्हणून या भूखंड मंचाचं जे काही स्थान आहे हे कधी मध्ये कमी सुद्धा होऊ शकतं, कधी जास्त सुद्धा असू शकते. म्हणजेच भूखंड मंचानंतर लगेचच येणारा हा जो खंडांत उतार आहे हा उतार केवळ आणि केवळ लाटेच्या या प्रवाहामुळं, लाटेच्या वेगामुळं आणि लाटेच्या तिथल्या असलेल्या अस्तित्वामुळे आपल्याला जाणवत असतो. म्हणजेच या लाटा जेवढ्या जोराने यावरती किनाऱ्या